कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका म्हटलं तर आपल्या समोर येतं ते राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आणि घनदाट अरण्य। या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होत असतात। मात्र याच परिसरात एक आणखी ठिकाण आहे, ते म्हणजे दुर्गमानवाड। कोल्हापूर पासून 60 आणि राधानगरी गावापासून अवघ्या 8 किलोमीटरवर घनदाट जंगलातून वाट काढत दुर्गमानवाड या गावी जावं लागतं। आता या परिसरात चांगला रस्ता केल्यामुळे इथे भाविकांची मोठी वर्दळ वाढली आहे। दुर्गमानवाड परिसरात एक पुरातन छोटं मंदिर आहे। हेच अवघ्या राधानगरी तालुक्यातल्या ग्रामदेवतेचं म्हणजेच विठ्ठलाई मातेचं मंदिर। सध्या हे मंदिर मोठं आणि भव्य दिसत असलं तरी पूर्वी हे छोटं मंदिर चौकोनी आकारात होतं। यात 2.5 फूट उंचीच्या शिळेत देवीची मूर्ती आहे। सध्या या मंदिरात दर्शनासाठी पितळी मूर्ती ठेवण्यात आली आहे। गाभाऱ्यातलं देवीचं रूप मन प्रसन्न करणार आहे। विशेष म्हणजे विठ्ठलाई देवीच्या मागेही एक मूर्ती आहे। विठ्ठलाई देवी भक्तांच्या नवसाला पावते अशी श्रद्धा असल्यानं इथे आजही भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी पायी येतात। पूर्वीपासून मंदिराभोवती देवीची पूजा अर्चा करणारे गुरव समाजातील घरं इथे आहेत। गुरव समाजातील पुजाऱ्यांकडेच पूजा अर्चा आणि मंदिराची जबाबदारी पूर्वापार चालत आलेली आहे। मंदिराचा कळस 51 फुटांचा आहे। आता सध्या म्हणजे प्रत्येक वर्षी यात्रा पाडव्याच्या अगोदर 2 दिवस या ठिकाणी लाखो 2-3 लाखाची भाविक येतात। इथं नवसाला पावणारे सर्व लोक या ठिकाणी येऊन यात्रेला बसून करतात। प्रत्येक कर्नाटकातील दक्षिण महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी येतात। प्रत्येक शुक्रवार, मंगळवार, रविवार, अमावस्या सतत हजारो लोक इथं येतात आणि इतर दिवशी सुद्धा भरपूर असतात। आणि नवसाला पावणारी देवी आमची आहे। देवीचा पुढं आमच्या पूर्वेस आहे, दक्षिणेस पाट आहे। देवीची मूर्ती आमच्या 2.5 ते 3.5 फूट आहे। सध्या आता मूर्ती प्राचीन काळी आहे। ही मूर्ती प्राचीन काळी आहे। देवी आता सध्या पितळी मूर्ती आहे समोर। आतमध्ये देवीची गाभाऱ्यात आतमध्ये देवीची मूर्ती पितळे समोरची पितळे आहे। आतमध्ये बघण्यासाठी अगदी देवाचे आत गेल्यानंतर देवाचे रूप अगदी मंदिरात गेल्यानंतर अगदी प्रसन्न होतंय। सह्याद्रीच्या कुशीत डोंगर माथ्यावर निसर्गरम्य वनराईत विठ्ठलाई देवी वसली। पुरातन काळी दुर्गमानवाड आणि कातारळे या परिसरामध्ये तारकासूर आणि व्याघ्रासूर नावाचे 2 राक्षस होते। हे राक्षस त्या भागातील लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देत, त्यामुळे त्या परिसरातील लोक भयभीत होऊन जीव मुठीत धरून राहत असत। कालांतराने तिथले लोक एकत्र आले आणि त्यांनी भगवंताचा धावा सुरू केला। भजन कीर्तन सुरू केलं। हर हर शंभू महादेव अशी घोषणा चालू केली। त्यावेळी पश्चिमेकडील काही अंतरावर वाघाच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू आला। तो आवाज कमी कमी होत गेल्यावर त्या किरणातून आवाज घुमू लागला, कैलासनाथा तुझ्या भक्तांचे रक्षण केले आहे, त्यामुळे या भक्तांच्या कल्याणासाठी या भागात अंशरूपी कायमचे रहा। असा तेजस्वी किरणातून आवाज आल्यानंतर आपली आज्ञा माता असे म्हणून ती तेजस्वी किरणे भैरी डोंगराच्या पायथ्याशी गुप्त झाली। ईश्वराने तेजस्वी प्रकाशाकडे उठाबाई अशी हाक दिली होती। बरेच वर्ष झाले, आता जवळजवळ 22-23 वर्ष झाले मी इकडे येत आहे आणि मला इथं आल्यानंतर खूप समाधान वाटतं। मग मी देवीसाठी येते। भक्तिभावानं आल्यानंतर जे पाहिजे ते समाधान मिळतंय आणि त्याच्यासाठीच मी आज जवळजवळ 36 वर्षे या ठिकाणी येते। विठ्ठलाई देवीला पूर्वी दुर्गा माता म्हणत। रूढी परंपरेने विठ्ठलाई असं नाव प्रचलित झालं। दुर्गमानवाड इथे गुढीपाडव्याच्या 2 दिवस अगोदर विठ्ठलाई देवीची यात्रा भरते। या यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविक दाखल होत असतात। तर नवरात्रोत्सवात 9 दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। विठ्ठलाई देवीच्या मंदिराला सध्या ब दर्जा मिळाल्यानं इथे भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण होत आहेत। मुंबई पुणे इथल्या भाविकांचा ओढा या देवीकडे जास्त असल्याचं दिसून येतं। नवसाला पावणारी देवी अशी प्रचिती असल्यानं या मंदिरात राजकीय पुढाऱ्यांची वर्षभर रेलचेल असते।
पुरातन मंदिर, सभोवताली हिरवीगार वनराई आणि भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या या दुर्गमानवाडच्या विठ्ठलाईचं दर्शन आपणही नक्की घ्या. रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर.